धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेली एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी किती रंग त्यांचे किती गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्याना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी. नमस्कार, फ्रुटी सोबत मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुट्टी एकदम रंगात आली आहे आणि शाळा चालू असताना सतत आपण सुट्टीची वाट बघत असतो. पण गेले काही आठवडे आपण बघतोय की सुट्टीत वेगवेगळ्या प्रकारची शाळा चालू आहे. जिम्नॅस्टिकची चालू आहे, कोणी मिनरॉलॉजी शिकतंय, कोणी आर्किओलॉजी शिकतंय, खूप गोष्टी शिकतायत मुलं. पण आजची शाळा भरली आहे ती मात्र नुसती धमाल मस्तीची शाळा आहे. कारण झी मराठीवर सुरू झालेल्या डब्बा गुल या कार्यक्रमातल्या सगळ्या छोट्या छोट्या कलाकारांना भेटायला आज मी त्यांच्या शूटिंगच्या जागेवर आलोय. त्यांचे रिहर्सल चालू आहेत आणि त्यांच्याबरोबर आज मी धमाल गप्पा मारणार आहे, त्यांच्याबरोबर खूप मजा करणार आहे. मला बघायचं आहे की हे सगळे छोटे छोटे कलाकार त्यांच्या मनात काय आहे, त्यांना काय बोलायचंय. कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेली एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी. डब्बागुल मधले हे छोटे छोटे पार्टिसिपंट्स इतके सॉलिड आहेत की एरवीची भूमिका असते की मी त्यांच्याशी बोलायचं आणि त्यांना बोलतं करायचं, मी प्रश्न विचारायचे ही आज कदाचित हळूहळू बदलू शकेल आणि तेच प्रश्न विचारतील आणि मी बोलायला लागेन ही शक्यता आहे. इतके ते सगळे चुणचुणीत आहेत, सॉलिड आहेत. तर आता माझ्याबरोबर आहे अथर्व सुरेश पेडेकर. कसा आहेस तू? बरा. मस्त आहेस? बरा का? मस्त आहे मग मस्त म्हणजे बरा आणि मस्त. ठीक आहे. नाही, माझा पप्पा म्हणजे माझा घरी पप्पा तो आणि असं मी कधीपासून शिकले ते मला पण नाही समजत आणि ते मी स्वतः करायला लागायला घेतले. म्हणजे जास्त क्रियापद्धत झाली आहेत. काय नक्की म्हणजे काय हे असं असं ढप्पटपक टपक टपक लागे तुझ्या पायाला? नाही, ते लागत नाही. तबला वाजवतोस का तू? माझ्याकडे अशी एक थोडीशी हे म्हणजे थोडीशी आपली हे असते ना त्याची ती काठ्या पण असतात. थोडीशी हे म्हणजे हा थोडीशी एवढी गाय आहे का म्हैस आहे? नाही, थोडीशी एक असं ढोलकी सारखं असतं. आपण ताशा कसं वाजवतो नाही मी वाजवतो म्हणजे तसं असतं. ते असं ठेवायचं आणि गळ्यात घालायचं तो वाजत. हा नाही, मग आता त्याच्या काठ्या वगैरे आपल्याला माहित समजत नसतं ना कुठे, तर ना ते कुठे ठेवल्यात. तर मी ते कधी कधी वाजवत असतो कारण गाणं वगैरे आई पण शिकवते ना तेव्हा नसतो, म्हणजे आई जेव्हा शिकवते तेव्हा नसतो. आणि मी कधी कधी सर वगैरे कोणतरी आजोबाले ते गाणं पेटी वाजवतात. मामा पण वाजवतो माझा, म्हणजे तो मामा आहे ना माझा मामा, तो पण पेटी वाजवतो. काय वाजवतो? पेटी. कारण त्याला पेटीची सवय जराशी. नंतर मी पण बालमन मध्येच फर्स्ट. मी पण म्हणजे मी नाही बालमन मध्ये, मी बालमन मध्ये फर्स्ट आणि इंग्लिश मध्ये. कारण मराठी मोठे मध्ये असतो ना, मराठी मोठे आहेत आणि जे फिफ्थ वगैरे असतात ना ते मोठे. आणि जे म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड हे सगळे बोट ते ज्युनियर. फर्स्ट सेकंड म्हणजे सिनियर आणि थर्ड म्हणजे ज्युनियर. त्याच्यावरची इंग्लिश कुठलं नाही, मराठी. अच्छा काहीच नाही कळलं मला. नाही ऍब्सोल्युटली काहीही कळलं नाही तुला. 5 मिनिटात मला ढम 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 मामा पेटी बालमोहन ज्युनियर सिनियर. मला फक्त तू बालमोहन मध्येच तुझा मामा आणि आई पेटी वाजवतात
आणि तू घरी एक ताशा घेऊन ढमढम वाजवतोस. एवढी ताशा नाही, हाताने वाजवतो मी. टेबलवर वगैरे का? नाही, टेबल नाही, त्याच ह्याच्यावर. कारण घरी टेबल वगैरे नाहीये आणि ते मला टोस्ट वगैरे असं वाजवताना हे ना कडक असतात, सुचतात, त्याच्यावर नाही सुचतात. कारण मी त्याच्यावर जास्ती हे नाही करत ना. आणि तो 2 हे होते, एक आहे आणि दुसरं वाला गायब, फुटूनच गेला. मी ते वाजवत नीट होतो, पण त्याच्यावर ते हे असतं ना, ते आपण हे करतो ना, काय घुसळतो. त्याच ते असतं ना, ते असं मोठं वालं, त्याच्याने आपण वाजवतो असं. त्याच्याने ते हे असतात ना गणपतीवाले, ते कसे त्याचे बेल्ट असतो ते, पण ते असं आहे, ते असं नाहीये. कारण त्याच्यावर ते तसं नाहीये, पण ते स्टँडिंग ह्याच्यावरच आहे. म्हणजे गळ्यात घातलं ना, आणि जर चाकूच असत ते असं वाजलं फाडकन, एकदम जोरात नाही, एकदम जोर फुटला, डायरेक्ट फुटला. त्याचे हडचे. मी काय म्हणतो, तू गाणं म्हणतोस का नुसतं वाजवतोस? वाजवतो आणि गाणं गातो. गाणं शिकतोस तू? क्लासिकल म्हणजे म्हणजे आपलं, जेव्हा माझी एक फ्रेंड आहे कृपा, ती माझ्या घरी येते आणि आम्ही गाणं गातो. काय गाणं गातो? असं नाच रे मोरा मनात, नाच रे मोरा अनाच, ते आम्ही गाणं गातो. आणि मी कोलावरी पण गाणं गाऊ शकतो. तू असं बोलतोस घरी, आई मी आता शाळेतून आलो आहे, असं बोलतोस तू? नाही, ते वाजवताना, म्हणजे गाणं जेव्हा हे करते तेव्हा. लागेल नाही, ते लागत ना मला. म्हण ना कोलावरी, म्हण. Your boys, I am a singing song, tudum, soft song, tudum, love song, rat, why this kolaveri, 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 nut, why this kolaveri, 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 diskatana, moon color white, nano, eyes, meet, my future dark. this कोलावरी एवढी द्यायला आलो होत माझी. this कोलावरी समझो. क्या बात है, मस्त. कोण होणारच मोठेपणी, मला एकदा सांग बरं. मी मोठेपणी पोलीस. नाही, मी ढोलकेवाला, नाहीतर डॉक्टर, नाहीतर इंजिनियर. कुठला हो? पोलीस, ढोलकेवाला, डॉक्टर. मला विचारतोयस कुठला हो? मला वाटतं तू ढोलकीवाला, कारण मी वाजवताना ढोलकी सारखं वाजवू. तर नाहीतर मी पायाला लाल झाली बघ, किती बळवलंस बघ कोलावरीडीला. तुला सगळ्यात कंटाळा कसला येतो की मला हे अजिबात आवडत नाही? मला सगळ्यात कंटाळ असं म्हणजे असं जास्ती व्यायाम वगैरे करतो मला कंटाळा येतो त्याच्याने. कारण हात जराशे हे असतात ना, त्याचा कंटाळा येतो. जर कमी मस्ती केली तर ना. आणि मग मला घरी काय खेळायला सांगू, म्हणजे असं आमच्या इथे बेडरूम आहे माझं मोठं पिंक कलरचं, वरती येते.
म्हणजे असं माळा आहे, माळा माहिती ना, ते असं शिडी वगैरे असतात ते, आणि खालती आईचं आणि बाबाचं बेडरूम. तर मी कधी कधी जर खालती कंटाळा तर वरती जातो खेळायला. म्हणजे तिथे पण खेळणी ठेवले तेवढी, कारण खालती कशी खूप खेळणी फतत नाही ना, म्हणून थोडे थोडे कधी कधी म्हणजे रोज गाड्या असतात ना ते वर ठेवतो. एक मिनिट थांब, काय होतं माहितीये का, मलाच आठवत नाही मी याला काय प्रश्न विचारला होता थोड्या वेळ आधी. अशी आज गंमत होतीये. तुला काय प्रश्न विचारला तरी मला तुला आठवतंय नक्की? नाही मलाही आठवत नाही. आणि मी जरा खरं सांगायचं मी जरा दमलोय. तू दमलायस? नाही ना. सुट्टीत काय काय करतोस तू? टीव्ही खेळतो, अभ्यास वगैरे, थोडासा अभ्यास पण करतो मी. हो ना. सुट्टीत आणि हे पण करतो, म्हणजे आई झोपली असते ना, हळूच उठतो, मी नाटक करतो झोपतो, हळूच उठतो आणि काय करतो माहितीये का, न आवाज करतो. म्हणजे मी झोपले म्हणजे पहिले मी काय करतो, आईला सांगतो की मला कंटाळा, मी खेळू. मग आई बोलते ठीक आहे, मग मी खेळायला जातो. न आवाज करता मी हळू हळू खेळणी करतो, कारण आई झोपली असते ना. कशी झोपलेली असते? करून ओके. मी हळूहळू म्हणजे असं असं काड्या पटापट काढतो. आणि काय करतो माहितीये का, ॲनिमल्स असतात वरचे, आईला हळूच उठवतो. आणि मग काय करतो माहितीये का, आई मी लाईट लावून वर जाऊ, कारण वरती एक लाईट आहे पण तो खालतीच आहे ना, त्याचे बटन खालती आहेत, थोडेसे वर आहेत. तुझं ठरलं का नक्की कुठे लाईट आहे कुठे बटन आहे? हो. कितवीत गेलास तू आता? पहिली इंग्लिश काय सांगितलं ना ते. ते माहिती मला सगळं, आठवलं मला, आठवलं ना. तू इतकं छान बोललास ना आज, काय 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 बोललास, आणि तू इतका छान असं असं डमडम करतोस आणि मध्ये जशी जीभ पण बाहेर काढतोस ना, कशी? अथर्व, मी थोडा ब्रेक घेईन म्हणतोय, कारण काय होतंय माहिती, दमलात तुम्ही. आता तुम्ही पण जीभ काढला ना. तुम्हाला सवयच लागली तुझ्याशी बोलून बोलून. हे बघ, तर तुला ऑल द बेस्ट आणि असाच गोड राहा. हा, मग सचिन तेंडुलकर काय करतो? सचिन तेंडुलकर मॅच मध्ये खेळतो. कसल्या पण? म्हणजे बेसबॉलच्या. नक्की? नक्की. बेसबॉल का बॅट बॉल? दोन्ही. सचिन सर, तुम्ही दुसरा गेम खेळता आम्हाला सांगितलंच नाही, फक्त हिला माहिती. मधली सुट्टी, मधली सुट्टी. आता माझ्याबरोबर आहे पुण्याची श्रुती. हाय श्रुती. हाय. कशी असतो? मी बरी आहे. तू किती टीव्हीवर असतेस अगं, तू कसली सॉलिड आहेस. तू आता मराठी बाउल मध्ये पण होतीस, आता डब्बा गुल मध्ये पण तू पार्टिसिपेट करतेस. तुला एवढं कसं सुचतं का सगळं? बाबा म्हणतात की याच्यात आता नवीन येते, नाव तरी कमावशील. नाव तर तू कमावलेलंच आहेस ऑलरेडी. नाव कमावणं म्हणजे काय ग? नाव कमावणं म्हणजे की आपलं नाव मोठं करणं. म्हणजे जेव्हा मराठी बाउल मध्ये तू होतीस तेव्हा कसं नाव तुझं मोठं झालं होतं, तुला आठवतंय का? हो, सगळे मला पैसे द्यायचे. बक्षीस? बक्षीस ते म्हणायचे की काही पण घे तुझ्या मनाचं. काय सांगतेस? हो. मग काय काय घेतलं होतंस तू? ते पैसे मी कमवून ठेवले पाकिटात माझ्या. अजून पाकिटात आहेत? तू इकडे डब्बा गुल मध्ये सॉलिड परफॉर्मन्स दिलीस की अजून अजून मिळणार तुला बक्षीस. मग ते सगळे एकत्र असे साठव साठव आणि काय घेशील एकदम मोठं? ते मी पैसे कमवणार आणि ते सगळे बाबांना देणार. किती गड आहेस तू, म्हणून मला तू फार आवडलीस की ते बाबांना देऊन टाकणार. आपल्याला काय करायचं छोट्या मुलांना पैसे, हो की नाही? आपण कशासाठी भाग घेतो याच्यात? आपल्याला मज्जा येते म्हणून ना, हो ना? हो. तुला किती मजा येते कसं स्टेजवर काहीतरी करताना? खूप धमाल येते, खूप मज्जा येते. तुला सगळ्यात काय करायला आवडतं? मला सगळ्यात जास्त टीव्ही बघायला आवडतं.
हा, पण तुला स्टेजवर काय करायला आवडतं? स्टेजवर गोष्ट सांगायला आवडतं, डान्स करायला आवडतं. तू शाळेत वगैरे पण अशी स्वतः जुळवून गोष्ट सांगतेस का एखादी? समजा परमिशन दिली तरच. पण तू कोणीतरी वाचलेली किंवा सांगितलेली गोष्ट सांगतेस का स्वतःची अशी मनाची एक जुळवून पण सांगतेस कधी कधी? कधी कधी आमचा लायब्ररी पिरियड असतो. कसला? लायब्ररी. तर त्याच्यामध्ये आम्हाला लायब्ररीचे बुक्स देतात आणि ते वाचायला सांगतात मोठ्याने. लायब्ररी म्हण एकदा. लायब्ररी. हा बरोबर. त्याचे बुक्स देतात तुला? हो. आणि मग ते वाचतेस तू? वाचते. आता समजा श्रुती मी तुला एक विषय दिला, तू लगेच गोष्ट बनवू शकतेस? हो, फक्त मला 10 मिनिटं. 10 मिनिटं? 10 मिनिटं पण नाही, मी तुला विषय सांगणार आणि लगेच सांगायचं. बघू येते का? आणि तुझा विषय आहे माझी उन्हाळ्याची सुट्टी. मी उन्हाळ्याच्या सुट्टीत बालमित्र येतो ना, तो मी जपून ठेवते आणि त्याच्यात जे पिक्चर कलरिंग करायला येतं ना ते लगेच करून टाकते आणि ते कापून माझ्या बुक मध्ये चिटकवते. आणि गोष्ट चालली आपली. गोष्ट अशी संपते का एका वाक्यात? हा. आम्हाला टीचरने खूप अभ्यास दिलेला उन्हाळ्याचा पण. तर त्याच्यात दिलेलं की दररोज एक पान लिहायचं. मी काय केलं, नुसता मॅथ्सचाच होमवर्क केला आणि माझी शिवानी ताई आली, तिला 2च आंब्याचे फोड दिले आणि मी सगळे खाऊन टाकले. व्हेरी गुड. किती विषय कुठे कुठे गेला. अभ्यास, आंबा. व्हेरी गुड. गोष्ट रंगतीये. आणि आम्ही वॉटर पार्कला जातो ना दरवेळेस, तर तिथं आम्ही खूप मस्ती करायचो. एकदा असं झालं की आम्हाला पत्र आलं की अखिल भारतीय सांस्कृतिक संघामध्ये तुम्ही भाग घ्या. तर आम्ही डान्स आणि गोष्टीमध्ये भाग घेतला. डान्स मध्ये माझ्या सरांनी बसवलाय लेलो बाबू पियो नारियल पाणी आणि गोष्टीमध्ये बसवलंय आमची स्टोरी. लेलो बाबू पियो नारियल पाणी. म्हण ना, मला नाही माहिती का. लेलो रे लेलो बाबू पियो नारियल पानी, अरे इस गर्मी में आप अपनी प्यास बुझा लो. ये लो रे ले लो बाबू पियो नारियल पानी. 1 रुपया दाम है पर काम हजारों का. एक डोती मारियो की ये हजारों का. जरा रुक जाओ मेरे पास आओ या मुझे अपने पास बुला लो. ये लो रे ले लो बाबू पियो नारियल पाणी. खूपच गोड. आता गोष्ट कुठे येते? आणि मग एक दिवस काय झालं? आणि एक दिवस माझ्या सरांनी सांगितलं की डब्बा गोल कार्यक्रमाची ऑडिशन आहे. तर सर म्हणले की तिथे एक जोक सांग. मग एका दिवसात मी तयार केला आणि सांगितलं तिथं. तुला मोठेपणी कोणासारखं व्हायचं? आई. किती छान. पण तुला कोण कोण अशी लोक माहिती आहेत की जी एकदम पॉप्युलर आहेत आणि मोठी आहेत? त्यांच्यातलं कोण कोण आवडतं तुला? सचिन तेंडुलकर, जी मराठीवर पिंजरा सिरियल लागते त्याच्यातली संस्कृती बालगुडे. संस्कृती बालगुडे आणि तेंडुलकर दोन एकदम. मग सचिन तेंडुलकर काय करतो? सचिन तेंडुलकर मॅच मध्ये खेळतो. कसल्या पण? म्हणजे बेसबॉलच्या. परत एकदा विचार कर. कसल्या? बॅट बॉल. नक्की? नक्की. बेसबॉल का बॅट बॉल? बेसबॉल का बॅट बॉल? दोन्ही. सचिन सर, तुम्ही दुसरा गेम खेळता मला सांगितलंच नाही, फक्त हिला माहिती. मला काय कळतंय त्याच्यातलं? थमा काकू गुच्ची. मला काय कळतंय त्याच्यातलं? मला नुसतं एवढंच कळतं. असं केलं की 6, असं केलं की 4. एवढं माहिती आहे तुला? खूप माहिती आहे तुला. आणि मधली सुट्टी लागते तेव्हा बाबा लगेच मॅच. तू सांग बाबांना की असं. मी सांगते त्यांना लावा, नाही तर मी कधी कधी ते दुसऱ्या रूम मध्ये जातात ना तेव्हा मी हळूच रिमोट घेऊन मधली सुट्टी लावतेस ना. व्हेरी गुड. म्हणूनच तू मला आवडते. आणि आता वेळ आहे फ्रुटी सोबतच्या धमाल खेळाची. आज 3 पायाची शर्यत खेळणार आहेत. ह्या ज्या कॉम्पिटिशन मधल्या पेअर्स आहेत त्यांची जोडी असणार आहे. आणि नुसती 3 पायाची शर्यत नाहीये, तर यांना एक फ्रुटीचा टेट्रा पॅक तिथे नेऊन ठेवायचा आहे. एक ठेवून इथे परत यायचंय
आपल्या पालकांच्या हातातून दुसरा टेट्रा पॅक घ्यायचा आहे आणि तो परत तिथे नेऊन ठेवायचा आहे. बघूया जास्तीत जास्त टेट्रा पॅक कोण तिथे नेऊन ठेवतंय आणि कुठली पेअर जिंकते या खेळामध्ये. 1 2 डब्बा गोल. क्या बात है मित्रांनो, पियुष आणि प्रतीक यांनी जोरदार जिंकलेली ही 3 पायची शर्यत. काय रे तुम्ही काय प्रॅक्टिस केली होती की काय? नाही म्हणजे आम्ही आता डायरेक्ट पळायला लागलो. पहिल्यांदा आम्ही एकदम रेडी होतो आणि सांगितलं आम्ही लगेच पळायला लागलो. खरं तर बाकी पण दोघं जिंकले असते पण त्यांची दोरी तुटल्यामुळे त्यांनी सोडली शर्यत. त्यामुळे एक लक्षात ठेवा की आपण कोणी जेव्हा जिंकतो ना कोणीतरी तेव्हा कोणीतरी आपल्या फार जवळ असतं पण त्यांना ते जस्ट काहीतरी कारणाने मागे राहतात म्हणून आपण जिंकतो. पण तुम्ही आज सॉलिड पळलात. त्या फ्रुटीच्या खेळामध्ये त्या विजयांचं खूप मनापासून अभिनंदन. आमची शाळा सुटायची 3:35 ना. त्या दिवशी माझी एक मैत्रीण हुटॉक्सी मला वाटतं का ग समोर पारसी कॉलनीमध्ये राहायची. तेवढे चल ना डोंट टेक द लेटर बस आपण जाऊन खेळूया म्हणून आम्ही ते हे खेळायला लागलो. काय आपलं ठिकरी खेळत 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 संध्याकाळ कधी झालं मला कळलं नाही. इथे माझे आई वडील इतके ते शाळेत येऊन गेले पण मी समोर आहे का माहिती नाही. आणि शेवटी पोलिसात कळवलं आणि त्याच्यानंतर समोर काही कोणीतरी बघितलं आणि समोरच्या घरात मी होते लिटरली. मधली सुट्टी मधली सुट्टी. फ्रुटी सोबत मधली सुट्टीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज सगळ्या डब्बागुलच्या पार्टिसिपंटशी मी बोलतोय आणि यांच्यातल्या अनेक छोट्या छोट्या मुला मुलींना पुढे जाऊन काय काय व्हायचंय काय काय बनायचंय. पण जर तुम्हाला मोठं होऊन चांगलं ऍक्ट्रेस बनायचं असेल चांगलं ऍक्टर बनायचं असेल तर कसं वावरावं कसं वागावं कसं ऍक्टिंग करावं हे तुम्हाला ज्यांच्याकडनं शिकायलाच पाहिजे. त्यांचं आपण सगळे फॅन आहोत. मी तर खूप मोठा फॅन आहे. तर नीना कुलकर्णी आपल्यावर बरेच. नमस्कार. तर तुमचे शाळेतले दिवस असं म्हणल्यानंतर एकदम सर्वप्रथम काय डोळ्यासमोर येतं की आपली शाळा. तर सर्वप्रथम मला असं वाटतं माझ्या शाळेतलं जो संबंध कॅम्पस आहे तो आपल्याला दाखवता येत नाही इथे आता पण तो मला आठवतो निश्चितपणे. काय झालं माहिती माझं बालपण इंग्लंडमध्ये गेलं सलील. माझे वडील म्हणजे चुकून इथे भारत इथले कारण ते सायकॅट्रिस्ट होते आणि ते शिकायला जेव्हा इंग्लंडमध्ये होते तेव्हा मी तिथे राहिलेली 5-6 वर्ष. तर जेव्हा मी परत आले तेव्हा मी डायरेक्टली सेकंडमध्येच गेले कनोसा कॉन्व्हेंटमध्ये. तर ते ओघाने झालं की माझी मुली म्हणजे माझी एक बहीण पण आहे धाकटी आम्हाला दोघींना इंग्लिश माध्यमातल्या शाळेत घालायचं हे ओघाने आलं त्यावेळेला. तेव्हा काय असं काय नाटका बिटकाचं काहीच हे नव्हतं. माझ्या नेमकं आता एवढं सगळं म्हणजे इंग्लंड मध्ये एकदम अगदी ज्याला आपण बालपण म्हणतो ते आणि मग कॉन्व्हेंट याच्यानंतर मराठी भाषेची नाळ खऱ्या अर्थाने कशी जोडली गेली. माझं म्हणजे मी मराठी आहे. मी मराठी भाषिक आहे. माझ्या घरचं वातावरण म्हणजे माझे आई वडील मराठी आहेत. तिथे कुठेतरी ज्या कॉलनीत मी राहते मकरंद सहनिवास तो मराठी लोकांचा आहे. म्हणजे अगदी जास्ती म्हणजे मला असं वाटतं की 95% माणसं इथली मराठी आहेत. आणि मला असं वाटतं जे आपण जे आहोत ना जे मराठीपण आहे आणि याचं क्रेडिट माझ्या आईवडिलांनाच देईन. मला असं वाटतं की माझं मराठी वातावरणामध्ये मी वाढले आणि मी शाळेत इंग्रजी वातावरणात गेले. आणि इंग्रजी तर मला परत हे सांगा की इंग्रजी म्हणजे आजचं नाही आजचं नव्हे ते त्या काळचं जे ब्रिटिशांचा खूप त्याच्यावरती पगडा होता त्याच्यामुळे भाषेला खूप महत्व होतं. म्हणजे माझं आणि माझ्या मैत्रिणीचं आज एक कनेक्शन भेटली मला त्या काळची माझी मैत्रीण की आमचं बोलण्याची पद्धत म्हणा किंवा आमचं लिखाणातले एक हे असते एक सहजता जी वेगळी आहे जोपासलेली. हे खूप मला महत्वाचं वाटलं आता की तुम्ही तर मराठी जेव्हा नाटकात मराठी भाषा बोलता तर तीही तितकीच उत्तम वाटते ऐकायला आणि इंग्लिशही तितकी उत्तम वाटते. तर हा मला वाटतं फारच महत्वाचा भाग वाटतो तुमच्या सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी. मला असं वाटतं आहे तो कारण अलीकडची मुलं ना धड मराठीमध्ये की मी मराठी नाही मला येत नाही असं ते जे होतं ना ते माझ्या बाबतीत नाही झालंच नाही. कारण मी जेव्हा मराठी नाटकात गेले तर मी मराठी बोलले. तुम्ही मगाशी असं म्हणलं की कोणी आमच्या शाळेतली भेटली की आमची भाषा एक स्पेसिफिक असते. तर मग आपण तुमच्या मैत्रिणींना बोलूया. लोकांना पण उत्सुकता असेल मलाही उत्सुकता आहे की तुम्ही एकमेकांच्यात काय बोलता कारण मी खरं तर इथे आज नुसता बसणार आहे आणि तुम्ही गप्पा मारता. आपण खूप गप्पिष्ट मैत्रिणींना मी बोलवलं इकडे त्याच्यामुळे त्याचं काही म्हणजे प्रॉब्लेमच नाही अजिबात. प्लीज बोलूया. नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे मधली सुट्टीमध्ये आणि तुम्हीच ओळख करून द्या ना. बरं शुभांगी मिनल आणि सुषमा
आम्ही तिघी जणी एकाच वर्गात होतो, एका वर्गातनं एकत्रच SSC पास झालो, कधीही फेल न होता. मी याच्यासाठी सांगितलं की किती हुशार विद्यार्थिनींचा ग्रुप एकत्र शाळेत होता हे मला लोकांना सांगायचं होतं. की शेवटी काय मला नेहमी असं वाटतं की जे शाळेपासनं खूप शिस्तशील गुणी असतात ते पुढे जाऊन काय काय करतातच हे मला माहिती होतं. कारण तुम्ही सगळेजण इतके तेजस्वी हुशार दिसतातच. तर मला त्या दिवसांविषयी ऐकायचंय. आमची कनोसा कॉन्व्हेंट कर्मठ शाळा म्हणायला हरकत नाही. तिथली सगळी भयंकर शिस्त. त्यामुळे आणि नीना त्याच्यामध्ये अगदी कधीही ती होमवर्क झालं नाही किंवा वर्गात बोललीये म्हणून कधी बाहेर उभं केलं असं काही नाही. अतिशय पिंगट केसांची छान छोटीशी गोरीपान भावली होती. लोकांना विश्वास तीच आहे. खरंच विश्वास बसणार नाही अशी तिची एक अगदी गुणी मुलगी होती असं आम्हाला ही नीना आठवते. मुलांचे पाय शाळेत दिसतात किंवा त्यांच्या कलागुण आपल्याला दिसतात असं आपण नेहमी बघतो, पण नीनाच्या बाबतीत हे साफ खोटं आहे. नीना बहरली खुलली ती कॉलेजमध्ये किंवा आमचं SSC झाल्यावर. नाही पण खरंच सलीम, मला ना तू म्हणजे जेव्हा मधली सुट्टीचा कार्यक्रम मला त्यावेळेला खरोखर असं वाटलं की शाळेत काय होते, मी काहीच नव्हते, काहीच नाही. पण तरी सुद्धा मला आज जेव्हा भेटतात मैत्रिणी तेव्हा वाटतं की शाळेचे जे संस्कार आहेत ते आमच्या सगळ्यांमध्ये इतके दिसतात आता, आमच्या बोलण्यातनं, आमच्या विचारसरणीतनं. ते मात्र कुठे गेले. मी बहरले की आणि ही एल्फिन्स्टन मध्ये होती नंतर माझ्या बरोबर. नीनाचं जे परिवर्तन संबंध त्या ह्याच्यात कॉलेजमध्ये मी माझ्या डोळ्यांनी आम्ही बुजलो कॉलेजमध्ये. एल्फिन्स्टन शिवाजी पार्कच्या मुली एल्फिन्स्टनच्या साऊथ बॉम्बेच्या त्या पारशिणी सगळ्या ह्याच्यात आम्ही बुजलो, पण नीना टुक टू इट लाईक फिश टेक्स टू वॉटर. मला असं वाटतं की नीना काय एवढी गुडगर्ल नव्हती. नाही आणि ती थोडी नॉटी होती आणि तिला एक सवय होती हे मला आठवतं, ते म्हणजे शेपट्याची रिबीन ती बाकाला बांधायची. म्हणजे उठल्यावर ते आपण अडकतो आणि हिचीच फक्त स्पेशली माझी तर नक्कीच बांधलेली आहे. कारण आम्ही दोघी खूप बुटक्या होतो, म्हणजे लोकांना विश्वास बसणार नाही पण मी अत्यंत बुटकी होते शाळेमध्ये. माझ्यावर 4'8", 4'9" अशी जेमतेम माझी. आणि मी हिला विचारलं भेटल्यावर की तू एवढी उंच केव्हा झालीस. कारण ती तेवढीच राहिली आणि मी एकदम कॉलेजमध्ये सगळं वाढली. आणि सुषमा मला असं वाटतं की माझ्या पुढे बसायची, मी थोडीशी उंच असल्यामुळे मागे. ते इट वॉज व्हेरी अल्युरिंग फॉर मी, यु नो. तिची ती लाल रेड रिबन आणि लांब केस एवढे, आणि ते असं अनाऊतपणे होऊन जायचं रे की त्या बाकाला मी बांधलं. आणि इतकी कडक शिस्त असं नाही, पण बारीक आहे. गुड गर्ल्सच ती शाळा, गुड गर्ल्सचीच होती. गर्ल्सच होते, इथे वावच नव्हता काही करायला. मस्ती जी करायची ती केली बिहाइंड टीचर्स बॅक. आणि मी बऱ्याचदा पकडली गेली, नीना गेली नाही, एवढाच फरक. मी नाही. म्हणजे जेव्हा पकडला जातो तेव्हा तो मस्ती करतो, जो पकडला जात नाही तो मस्ती करत नाही, असं गुड गर्ल. पण नाही, नीना तशी गुड गर्लच होती. आणि माझं पहिलं तिच्याबद्दलचं पहिलं लुक, इफ यू वॉन्ट टू नो, दुसरीमध्ये असताना माझे वडील मला सोडून गेले शाळेत. आणि घरी गेल्यावर ते मग मला माहित नाही काय केलं. मी घरी गेल्यावर संध्याकाळी मला म्हणाले, अगं एक छान मुलगी तुझ्या शाळेत जॉईन झाली आहे, आजच आली. तिच्या वडिलांबरोबर ती आली होती आणि तिचे वडील सायकॅट्रिस्ट आहेत वगैरे असं सगळं. कोण ही एवढी सुंदर मुलगी आणि मला माहित नाही. नेक्स्ट डे मी शाळेमध्ये, कोण आहे ही? जोशी. आय वॉज सर्चिंग फॉर नीना जोशी. आणि मग मला दिसली आणि खरंच अगदी म्हणजे ना गुलाबी गाल, प्रिटी, पेतीत, छोटीशी अशी छान, आणि किती आवडली मला ती. मग मी घरी जाऊन माझ्या पप्पांना सांगितलं, खरंच पप्पा किती छान आहे होती. पण शाळेतला असा एक नक्की दिवस असतो की हा दिवस आम्ही कधी विसरणार नाही. तो भले गॅदरिंग असू शकतो, तुमचा 10वीचा शाळेतला शेवटचा दिवस. मला व्हॅलिडिटी डे, द लास्ट डे, तेव्हा आम्हाला रडवतात त्या टीचर्स की बाहेरच्या जगात कसे सगळे बसलेले आहेत आणि कसं तुम्ही स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. आणि म्हणजे फील की आता गेटच्या बाहेर गेल्यावर सगळे तिथे थांबलेत. आमच्या त्या इटालियन मदर्स, आणि माझ्याकडे इनफॅक्ट हे ऑटोग्राफ बुक आहे, मला दाखवायचंय की त्या शेवटच्या दिवशी आणि त्या वर्षात मी जे घेतले. हे आमची जी त्यावेळची प्रिन्सिपल होती जोवनीना पिलुना, मदर जोवनी, आता तिथे सिस्टर्स झाल्यात. मी आज सकाळी शाळेत गेले होते, तर तिने हे आमच्या माझ्यासाठी केलं आणि प्रत्येक मुलीसाठी तिने काहीतरी वेगळं केलं. इतकं मेसेज आणि हे केलंय रे हाताने, म्हणजे इतकं भरून येतं ते असं काहीतरी बघून. शी रिअली वेंट आउट. शी इज अ प्रिन्सिपल, काहीच गरज नाही. आज एक नुसतं ऑटोग्राफ आपण छान लिहिलंय, डिअर नीना, इफ गॉड बी विथ यू, हू विल बी अगेन्स्ट यू.
एक मला गोष्ट आठवते ज्याच्यामध्ये खरं हा इन्व्हॉल्व नव्हत्या, पण त्यांना कदाचित कळलं असेल. आमची शाळा सुटायची 3:35ला ना. त्या दिवशी माझी एक मैत्रीण हुटॉक्सी मला वाटतं का ग, समोर पारसी कॉलनीमध्ये राहायची, समोरच कॉलेज शाळेच्या बरोबर समोर पारसी कॉलनी. तेवढे चल ना, डोंट टेक द लेटर बस, आपण जाऊन खेळूया. म्हणून आम्ही ते हे खेळायला लागलो, काय आपलं ठिकरी खेळत 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 संध्याकाळ कधी झालं मला कळलं नाही. इथे माझे आई वडील इतके ते शाळेत येऊन गेले, पण मी समोर आहे का माहिती नाही. त्या काळात अर्थात मोबाईल वगैरे काहीच नव्हतं, सगळ्यांना फोन, मला माहिती आहे तुमच्या घरी पण गेले असतील फोन. आणि टिल 8:30 आय वॉज देअर, कम्प्लिटली काही म्हणजे काहीच नाही. तिलाही कळलं, तिच्या घरी ती होतीच मला गेलेली. आणि शेवटी पोलिसात कळवलं आणि त्याच्यानंतर समोर काही कोणीतरी बघितलं आणि समोरच्या घरात मी होते लिटरली. पण त्यांना म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा झाल्यासारखं. तर त्या म्हणतात की मी फार म्हणजे नॉटी वगैरे नव्हते, पण हे अशा गोष्टी मी करायच्या मध्ये. आणि त्या वेळेला फ्रुटी बरोबरच्या मधुर आणि खटाळ आठवणींची आपल्याला खेळ माहिती आहे. फ्रुटीची बाटली गोल फिरवल्यानंतर हे बाटलीचं डोकं ज्या व्यक्तीकडे थांबेल त्या व्यक्तीकडनं आपल्याला काहीतरी खास आठवण ऐकायला मिळणार आहे. बघूया आज कुठे थांबतंय. अच्छा, आमचा एक मधली सुट्टी, आता ज्याचा हा कार्यक्रमाचं नावच आहे मधली सुट्टी, म्हणजे रिसेस असायची आमची, ज्याच्यामध्ये आमची फुल डे स्कूल असल्या कारणाने आम्हाला दुपारी घरनं डबा यायचा, अगदी साग्र संगीत. आणि तो साग्र संगीत डबा आम्ही अगदी मजेत सगळेजण खायचो, पण प्रत्येकाचा एक ग्रुप होता. तसा नीनाच्या पण ठरलेल्या 2 मैत्रिणी, 2-3, शुभांगी, मी, आमच्या एक ग्रुप असायचा, ही, मी, आणखीन एक आमची जी दुबईला मैत्रीण असते असा. पण हे सगळं संपल्यानंतर परत आपला घोळका त्या झाडाच्या खालती आणि टवाळक्या करायला मोकळा, असं नीना यूज टू बी व्हेरी क्वाइट. पण त्या रिसेसमध्ये तिचा काहीतरी असं म्हणजे ती व्यवस्थित असायची आमच्या बरोबर अगदी, आणि आमच्यात अगदी घोळून मिळून अगदी व्यवस्थित तिचं चालायचं, नकला बिकला सगळ्यांची इमिटेशन, ही टीचर ती टीचर, असं नीनाचं भरपूर असायचं. म्हणजे तो थोडासा अंग होता तिचा तेव्हा असं मला सांगायचं. या निमित्ताने आम्हाला आमच्या शाळेचे दिवस पुन्हा आठवायला मिळाले, हेच फार गोष्ट मोठी आहे. थँक्यू. डॉक्टर देखा क्या है इधर देख. अरे कुत्ते ने मुझे काटा, मैं भौंकने लगा, मैं तुझे काटूंगा, तू भौंकने लगेगा, इंजेक्शन दे. कोंबडी पळाली, तंगडी धरून पक पक करायला लागली. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोंबडकेश्वर या गावामध्ये आणि माझं नाव आहे सुदेश बांदेकर. तर या वहिनी या. मधली सुट्टी, मधली सुट्टी. डब्बागुल मधल्या या छोट्या छोट्या हुशार पार्टिसिपंटशी आपण गप्पा मारतोय, त्यांच्याबरोबर धमाल करतोय. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात नाही मुलं आलेली आहेत, खूप गुणी मुलं आहेत, अनेक ऑडिशनचे अडथळे पार करत करत इथपर्यंत आली आहेत. आज आपण त्यांच्यातले थोडे वेगळे रंग बघणार आहोत. स्पर्धेमधनं ते तुमच्यासमोर परफॉर्म करणारच आहेत, पण ती खूप गुणी मुलं आहेत, त्यांच्यामध्ये अनेक गुण आहेत, त्याच्यातले काही वेगळे गुण आज आपण इथे बघणार. आताच 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मी गेलेलो एका मोठ्या पार्टीत, बरीच मोठी माणसं आलेली आहेत तिकडे. तर आम्ही जेवायला बसणार इतक्यात तिकडे कुत्रा घुसला. मी घाबरलो, मी टॉयलेट मध्ये लपलो. पण त्या रात्री तो कुत्रा काही ऍक्टर्सना चावला. अरे मी घाबरलो ना, मी घाबरून खूप पेप्सी कोला प्यायलो. पुढच्या दिवशी काय, डॉक्टरकडे जावं लागलं. गेलो डॉक्टरकडे गेलो आणि बघितलं तर काय, ऍक्टर्सची रांग. पहिला ऍक्टर जो डॉक्टरच्या केबिन मध्ये गेला तो म्हणजे शाने पापा द्या, ओ पापा, ओ भाऊ, और इंजेक्शन लगा भाऊ, और दर्द हो रहा है भाऊ. दुसरे आतमध्ये गेले ते म्हणजे संजीव कुमार. ठाकुर कहते मुझे, गब्बर ने मेरे हाथ मांग लिए और उसने पैर पे काटा है कुत्ते ने भाऊ. आणि तिसरे आतमध्ये गेले ते म्हणजे देव आनंद. क्या बात है, दाल भात खा रहा था, कुत्ते ने काटा, भाऊ. भाई साहब इंजेक्शन लगाओ भाई साहब. आणि चौथे आपल्या सर्वांचेच लाडके ते म्हणजे नाना पाटेकर. डॉक्टर देखा क्या है इधर देख.
अरे कुत्ते ने मुझे काटा, मैं भौंकने लगा, मैं तुझे काटूंगा, तू भौंकने लगेगा, इंजेक्शन दे। त्या दिवसापासून तो डॉक्टर कुत्र्यांचा डॉक्टर म्हणून फेमस झाला. कोंबडी पळाली तंगडी धरून पक पक करायला लागली. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोंबडकेश्वर या गावामध्ये आणि माझं नाव आहे सुदेश बांदेकर. तर या वहिनी या, आता आपण विचारूया वासमारे बहिणींना की त्यांचं नाव काय आहे. माझं नाव नम्रता वासमारे. नमस्कार नमस्कार, नम्रता वासमारे. तर आता आपण विचारूया कानभरे बहिणींना की त्यांचं नाव काय आहे. नमस्कार, माझं नाव आहे पद्मदामिनी कानभरे. नमस्कार. तर आता या दोघी बहिणींबरोबर आपण एक खेळ खेळणार आहोत. तर त्याच्या आधी वासमारे बहिणी, तुम्हाला काय वाटतं की कोण जिंकेल? असं काय विचारताय तुम्ही? ऑफकोर्स मी जिंकणार आहे. आणि आता बघू ही डाऊन मार्केट कानभरे कशी जिंकते. तर आता आपण विचारूया कानभरे बहिणींना की त्यांना काय वाटतं कोण जिंकेल. काय विचारता तुम्ही? नक्की 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 मॅच जिंकणार आहे. आणि आता बघू ही वासमारे कशी जिंकते ते. दोघीही बहिणींना वाटतंय की त्या जिंकणार, पण कोण जिंकणार हे खेळच ठरवेल. तर चला बहिणी, आपण खेळूया एक मस्त खेळ. तर या टेबलवर एक बाउल ठेवला आहे आणि प्रत्येक वहिनींना एक एक स्ट्रॉ दिला जाणार आहे आणि त्या बाउल मध्ये शेंगदाणे आहेत. तर त्या स्ट्रॉनी फुंकर मारून ते शेंगदाण्याचे बाजूला ठेवायचे आणि 1 मिनिटाच्या वेळामध्ये जे कोण जास्त शेंगदाणे बाहेर काढून ठेवेल त्या होणार आहेत आजच्या विजेता. तर चला, तुमचा वेळ सुरू होतोय आता. 5 4 3 2 आणि 1. तर तुमचा वेळ संपतोय आता. पहिल्यांदा आपण मोजूया वासमारे बहिणींचे शेंगदाणे. 1 2 3 आणि 4. आता आपण मोजूया कानभरे बहिणींचे शेंगदाणे. 1 2 3 4 आणि 5 आणि 6 आणि 7. तर निकाल आपल्या समोरच आहे. आजच्या भागेच्या विजेता आहेत कानभरे बहिणी. थँक्यू. फ्रुटी सोबत मधली सुट्टीमध्ये आता वेळ आहे गोष्टीची. ही सगळी मुलं खरं तर एकमेकांशी स्पर्धा करायला इथे आलेली आहेत, पण इथे आता सगळे ही गोड गोड मुलं गोष्ट ऐकायला एकत्र जमलेत. खास तुमच्यासाठी एक गोष्टीचा विचार केलाय मी. तर गोष्ट अशी आहे, तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट तर माहिती आहे. ससा खूप जेवून झोपतो आणि मग कासव शर्यत जिंकतो. मग सशाचा इगो सॉलिड हर्ट होतो. याला काय अर्थ आहे? मी एवढा फास्ट पळणार आणि कासव्यासारखा अत्यंत हळू चालणारा प्राणी मला हरवतो. तर तो एकदा कासवाला म्हणतो नाही परत रेस झाली पाहिजे. असं म्हणतो ठीक आहे. तो पण जरा ओव्हर कॉन्फिडंट असतो. यावेळी ससा खातो बितो, पण थोडंसंच खातो, झोपत नाही आणि चपकन पुढे जाऊन रेस जिंकतो. मग कासवाचा इगो हर्ट होतो की आई शपथ, की मागच्या वेळी रेस जिंकलेला आणि यावेळी कसा काय हरलो. मग तो एक आयडिया करूया, यावेळी आपण थोडी लांब पर्यंत शर्यत लावूया का, त्या तिकडच्या झाडापर्यंत. तसं म्हणतो ओके नो प्रॉब्लेम. तो मनात म्हणतो यावेळी पण मी खाणार नाही, झोपणार नाही, रेस जिंकणार. तसंच तो करतो, अजिबात खात नाही, सॉलिड जोरात धावत 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 जातो. त्याला दिसतं की इथे मध्ये नदी आहे. कासव सावकाश सावकाश मागणं येतं, नदीत उतरतं, पोहत पोहत पलीकडे जातं, झाडापर्यंत जातं आणि रेस जिंकतं. तेवढ्यात काय होतं की सिंह डिक्लेअर करतो की आपल्या राजाच्या बाहेर एक डोंगर आहे. तर अशी रेस मी लावणार आहे सगळ्या प्राण्यांमध्ये की जे कोणी त्या डोंगरावर पहिल्यांदा पोहोचतील त्यांना मी तिथला राजा करणार आहे डोंगराचा. तर झालेलं काय असतं की कासव आणि ससा यांच्यामध्ये इतक्या कॉम्पिटिशन झाल्या, 3 आपण ऐकल्याच. त्या 3 स्पर्धा करून करून त्यांच्यामध्ये इतकी मैत्री होते की ते असं हे सिंहाने डिक्लेअर केल्यावर ते एकमेकांकडे बघतात आणि ठरवतात की आपण आयडिया करूया. त्यानुसार ते काय करतात की आधी रेस सुरू झाल्या सशाच्या पाठीवर कासव बसतं आणि धावत 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 नदीपर्यंत जातात. मग नदीत उतरतात, कासवाच्या पाठीवर ससा बसतो, पोहत पोहत नदी क्रॉस करतात.
परत उलटा करतात, सशाच्या पाठीवर कासव आणि पुढे जाऊन डोंगरापर्यंत पोहोचतात. बाकीचे काही प्राणी येतात पण त्यांना पोहता येत नाही, काही लोकांना पोहता येतं पण त्यांना जोरात पळता येत नाही. असं करत करत हे दोघं जण जातात आणि रेस जिंकतात आणि त्या डोंगराचा राजा होतात दोघं जण. त्यामुळे आज मी इथे हीच गोष्ट का सांगितली, कारण आता आमचं डब्बागुलचं पर्व चालू होणार आहे, म्हणजे झालंय, आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनी जर काही एकत्र काम केलं तर आम्ही नक्कीच यशस्वी ठरू या पर्वामध्ये. एकत्र असताना आपल्या दोघांच्यातलं कोण मोठं आहे हे दाखवण्यापेक्षा दोघं मिळून काय मोठं करू शकतो हे महत्वाचं असतं, हो की नाही? तर याच्याविषयी तुमचा अनुभव मला ऐकायला आवडेल की असं कधी झालंय का की तुम्ही जरा गडबडत होतात पण तुमच्या कुठल्या तरी पार्टनरने तुम्हाला सांभाळून घेतलं? आमच्याकडे गणपतीच्या स्पर्धा असतात ना, तर तेव्हा आमची 3 लेगेड रेस होती. तर त्याच्यात मी आणि माझा पार्टनर, तर माझा पार्टनर जरा एकदम हेल्दी होता आणि म्हणजे माझी स्पीड त्याच्याहून जास्त होती. तर मी ठरवलं होतं की नाही, रेस माझ्यामुळे जिंकली गेली पाहिजे, म्हणून मी असं कसंही पाय टाकत होतो. आणि आम्ही 2दा पडलो, पण मग प्रत्येक वेळेला त्यांनी मला उचलला आणि मग लास्टला त्यांनी मला पूर्ण घट्ट धरला आणि मग आम्ही जोर जोरात पळायला लागलो आणि त्याच्यामुळे मग आम्ही आमची रेस जिंकलो. आम्ही इकडे प्रॅक्टिस करतो ना, तेव्हा माझं काहीतरी चुकलं तर मी सॉरी असं करतो, पण मला पियुष बोलतो की लोकांना कळायला नाही पाहिजे की आपण चुकलोय, आपण तेव्हा वेळ सांभाळून. ही नवीन गोष्ट त्याने मला सांगितली. थँक्यू पियुष. आमची एक डान्स कॉम्पिटिशन होती आणि मी लॅटिन शिकते ना, तर माझी आणि माझ्या पार्टनरची कॉम्पिटिशन होती. तर आम्ही खूप महिने प्रॅक्टिस करत होतो. तर जेव्हा ती कॉम्पिटिशन आली त्या दिवशी मला असं वाटत होतं की म्हणजे मी खूप छान डान्स करते, म्हणजे तो पण छान डान्स करतो, पण तो मला लीड करतो आणि मी त्याची लीड खूप छान फॉलो करते वगैरे वगैरे. तर त्या डान्सच्या शेवटी एक स्टंट होता, तर त्यावेळेस माझा पायातला बूट निघाला आणि मला लागलं पण, आणि म्हणून मी म्हणजे स्वतःहून काहीच नाही केलं, जम्प पण नाही केला, आणि म्हणून सगळं त्यांनीच केलं आणि त्याच्यामुळे आम्ही जिंकलो सुद्धा. ग्रेट, ती मस्त. पण आज आणि हे तो टीव्हीवर जेव्हा ऐकेल तेव्हा त्याला पण बरं वाटेल की चला बाबा ऋतिकाला असं माहितीये की असं झालं. ऍक्च्युली माझी पण एक डान्स कॉम्पिटिशन होती, एकापेक्षा एक जोडीचा मामला. त्याच्यात माझा पार्टनर होता सौरभ बहादुरे म्हणून. तर म्हणजे शरदादा आम्हाला काही वेळेस वेस्टर्न लॉकिंग पॉपिंग असं द्यायचा, तर मला ते थोडंसं टफ जायचं. मग मी त्याला विचारायचं की ही स्टेप कशी आहे रे, तर त्याने मला जास्त हेल्प केली ते सांगण्यामध्ये. व्हेरी गुड. जो टीमसाठी खेळतो तो खरा प्लेअर, त्यामुळे तुम्ही छान टीम करून सगळ्यांनीच आपापल्या टीममेट बरोबर एकदम मस्त परफॉर्म करा आणि टीम म्हणून जिंका. फजिती झाली तर टीम म्हणूनच होते, पण जर कौतुक झालं ते पण टीम म्हणून होईल असं बघा. असं नको की माझं कौतुक झालं पाहिजे, याचं झालं नाही झालं तरी चालेल. असं केलं तर टीम कधी मोठी होत नाही आणि आपण पण मोठे होत नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवा. असं तुम्हाला जेव्हा परफॉर्मन्सच्या आधी असं एकमेकांकडे बघा आणि सांग की ससा आणि कासवाची गोष्ट आहे की दोघं एकत्र गेले तर आपण राजा होऊ शकतो, असं लक्षात ठेवा आणि जिंका. ऑल द बेस्ट. आज आपण डब्बागुलच्या सगळ्या पार्टिसिपंटशी गप्पा मारतोय, पण मुळात हा डब्बागुल कार्यक्रम झी मराठीवर जे आपल्यासाठी घेऊन आले ते माझे मित्र श्रीरंग गुडबुळे आपल्याबरोबर आहेत. हाय. काय, नमस्कार. आणि खूप मनापासून अभिनंदन की इतका छान कार्यक्रम चाललाय. आणि एक मोठं अभिनंदन म्हणजे चिंटू हा चित्रपट आपला, हो, त्याला खूप छान प्रतिसाद आहे, त्याच्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, आता 1 आठवडा झाला चित्रपट येऊन. आणखीन मी बऱ्याच थिएटर्समध्ये जाऊन बघितलं की तो चित्रपट बघून बाहेर आलेल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे किंवा जो उत्साह आहे तो बघितल्यानंतर असं वाटलं की खरंच आपण हा चित्रपट बनवला तर सार्थक झालं. याचं कारण या सुट्टीमध्ये मुलांकरता काहीतरी धमाल घेऊन यायची माझी आयडिया होती आणि ती आयडिया पूर्ण झाली असं मला वाटतंय. नाही, आणि मी जे बघितलं किंवा ऐकलं की छोट्या मुलां इतकंच का किंमत थोडं जास्त त्यांचे पालक आणि आजी आजोबा खुश होत आहेत त्या फिल्मवर. कारण ना प्रत्येकाकरता काही नाही काहीतरी या सिनेमामध्ये आहे. म्हणजे पालकांकरता संदेश आहे, मुलांना त्यांना जे सांगायचं असतं ते वेगळ्या पद्धतीने सिनेमातनं सांगितलं गेलेलं आहे, आणि मुलांकरता पण पालकांना जे सांगायचं असतं एरवी ते सिनेमाच्या माध्यमातून सांगितलं गेलं. म्हणजे हा एक आयडियल प्लॅटफॉर्म आहे जिथे मुलं आपल्या मनातलं बोललेत, पालक आपल्या मनातलं बोललेत. बरं, हे सगळं करताना कुठेही त्याला उपदेशाचं स्वरूप नाही, गाणी आहेत, नाच आहेत, धमाल मस्ती आहे. त्यामुळे एक कम्प्लिटली एन्जॉयबल पॅकेज असं मला वाटतंय झालंय. आणि आता वेळे फ्रुटी संगे मधुर आणि खट्या आठवणींची. अनेक पत्रातून अनेक लोक आम्हाला छान छान आठवणी पाठवत आहेत, पण आज इथे श्रीरंग गोडबोले असताना मला असं वाटलं की त्यांच्याकडनंच एखादी आठवण ऐकावी पुण्याच्या नुमवी मधली. मी जे शाळेमध्ये होतो त्या शाळेमध्ये नाटक, वक्तृत्व याला खूप प्रोत्साहन असायचं. आणि मला एका गोष्टीची आठवण आहे आता की मी शाळेतर्फे भाग घ्यायला गेलो होतो काव्य वाचन स्पर्धेमध्ये. मी कविता पाठ करून त्याच्यामध्ये म्हणायच्या होत्या
आणि मी कविता निवडली होती नव्या मनोतील नव्या जमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. आणि मी जाऊन अगदी निधड्या छातीने उभा राहिलो. समोर परीक्षक बसले होते, प्रेक्षक बसले होते आणि मी जोरदार म्हणायला सुरुवात केली, नव्या मनोतील नव्या युगाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. आणि अचानक मी संपूर्ण पुढच्या गोष्टी विसरून गेलो, पुढची कविताच विसरून गेलो, शब्द आठवेना. म्हणून मी आपलं मग कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे असं म्हणून तिकडनं निघून गेलो. मला सर्टिफिकेट सुद्धा दिलं नाही त्यांनी पार्टिसिपेशनचं. वेगवेगळ्या टोनमध्ये ती ओळ म्हणून एकच ओळ म्हणून बघितली तीन वेगळ्या टोनमध्ये. शाळेची परीक्षा चालू असताना कायम कधी एकदा परीक्षा संपते आणि सुट्टी सुरू होते असं मनात असतं. पण आता सुट्टी लागून जवळजवळ 1-1.25 महिना झालाय आणि मग हळूहळू शाळेतल्या गोष्टींची आठवण यायला लागते. शाळेचा तो बाहेरचा गोळ्या विकणारा माणूस, शाळेतली प्रार्थना, शाळेतले मित्रमैत्रिणी, बाक, घंटा. तर सुट्टी लागून खूप दिवस झाल्यावर तुम्हाला नक्की शाळेतली कुठली गोष्ट आठवते हे मला लिहून पाठवा. मला शाळेतली सगळ्यात आठवणारी गोष्ट, कुठली गोष्ट तुम्ही मिस करताय ते मला लिहून पाठवा. हाच आहे आजचा होमवर्क. तुमच्या छान छान आठवणी आणि हा होमवर्क पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @znetwork.com, झी मराठी @znetwork.com. कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली थंड आता मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेली एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी. किती रंग त्यांचे किती गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा. नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना हाती द्या ना मुलांना जरा. किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी. Fresh and juicy. मधली सुट्टी